पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्ही खानावळी ते गिऱ्हाईक म्हणून जेवायला येताना मग जेवायचं आणि गपचूप निघायचं। माझ्या घरच्या कुठल्या बी बाबतीत नाक खुपसू नका। थँक्यू थँक्यू थँक्यू। थँक्यू। काय प्रोफेसर, काय विशेष? नाही कुठे काय काही नाही। अरे मग असा वडापाव का खायलायस? राधाकाकडे जेवायला जातोस ना? जेवून पोट भरलं नाही वाटतं? नाही ते मी जेवलोच नाही हो। जेवला नाहीस? हां का रे? ते नाही काही नाही, जरा एक काम होतं त्यातच उशीर झाला हो। बर। आणि काय रे, त्या दिवशी न सांगताच निघून गेलास ते? माझ्या सासूबाईच्या घरचा पत्ता विचारलास तेव्हा? हा ते ते काही नाही हो, मी येतो। मस्त जेवण झालंय, लग्नात जेवल्यागत वाटतंय। कुणाच्या तरी घरी जायचंय, आपण आठवण ना। आठवल बाहेर गेलो, आठवल सगळं। नाही इतकं काय महत्वाचं नाही ना, आठवलं तरी चालेल। अक्का येतो आम्ही। नाही, मला तुमची दृष्ट काढायची आहे। थांबा। तुम्ही इथं जेवायला आलाय हे विकीकडून समजलं। खरं काय ते माहित नव्हतं, तेव्हा तुला नाही नाही ते बोलले। अडाणी बाई समजून माफ कर बाबा मला। काहीतरी काय, शिकलेल्या लोकांपेक्षा जास्त समज असणारे आणि खरे आहे तुम्ही। तुमच्या जे पोटात होतं ना तेच वाटत होतं। तुम्ही जो न्याय मला केला तोच तुमच्या पोराला बी केला। आणि असं बी मोठ्यांनी लहानांची माफी नसते मागायची। मी तर तुझ्यापेक्षा बारका आहे, मी तुझी माफी मागू शकतो। तुला तुरुंगात पाठवायचं होतं म्हणून तुझं नाव नव्हतं सांगितलं, सॉरी। वय मग काय सांगितलं? सांग की का सांगितलेलं? दिदे अरे गंमत करतोय, इट्स ओके। फ्रेंड्स, लेकरा ये इथं उभा राहा। ये या रे तुम्ही, हे बघ।
माझी मम्मी बी लहानपणी माझी दृष्ट काढायची तेव्हा लय भारी वाटायचं. मला तर लहानपणच नव्हतं. मला तर आयच नव्हती. मला लहानपण आहे, आई बी आहे, पण ती कधीच माझं दृष्ट काढत नाही. काय रे पैलवान, हे बघ, तुझी बी दृष्ट काढत्या. लेकरासारखे ना. होय र, लेकरासारखी. बरं अक्का येतो आता. होय, आणि परत या. म्हणजे काय दुसरा ऑप्शन आहे वय? मी नाही म्हणलं ना तरी दोघंही ओढत घेऊन येतील मला इथं. आता एवढं भारी जेवल्यात म्हणल्यावर हे दोघं ऐकतात होय माझं. अरे पण तू का नाही म्हणशील? अगं मी काय नाही म्हणणार, तसं नाही, आपलं मजेत म्हणलं. येतो आम्ही. आणि हा, पुढच्या वेळेस खानावळीत यायचं बरं का, असं नाही म्हणणार मुन्नू. आता नाही बोलणार. खानावळीत, घरी, तुम्हाला आवडेल तिथे या. बरं बरं येतो. या. राधा का, मला भूक लागली. चुकून मी बी अनवाणीत चाललेलो. अक्का हळू. आता सगळं विसरून फ्रेंडशिप करायला काय हरकत नाही, नाही का? स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवसा, आता मी तुझ्यात दिसतो कामला. तुला वकिली मधलं समजतंय ना? वय समजतंय की. का, काय मदत पाहिजे का? मदत काय घोळ घातलास का काय? अगं काय मदत फक्त घोळ घातल्यावरच होऊ शकते वय? काय नाही नाही तसं नाही, जस्ट विचारलं. बोल काय मदत पाहिजे? नाही आता लगेच नकोय मदत, म्हणजे भविष्यात कधी लागली तर. अच्छा तसं वय, मग तेव्हा विचार की. आणि घराचा पत्ता तर तुला माहितीच आहे. हा पण नाही का, म्हणजे कधी अर्जंट मध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर, घराकडे यायला वेळ नसेल, म्हणजे नाही का, असं काहीतरी एकदम अचानक माहिती पाहिजे असेल.
90-96. तूच आजही तू द्या, तूच सावली या दिशा. वाट होते पैंजणांची सोबतीने तुझ्या. स्वप्न चालून आले बघता बघता. तायडे, मोहित सरांचा विषय काढल्यावर तू अशी कावरी बावरी का झालीस? तुमच्यात काही झालंय का? कशाला काय होतंय? उगाच काय तर विचारत जाऊ नकोस. हे बा, अस्मी आणि निशीची जशी मैत्री आहे तशी मैत्री आमच्यात नव्हती. ते रोज इकडे जेवायला यायचे तेव्हा ओळख झाली आणि कधी कधी बोलायचो एवढंच. पुण्यावरनं तुला पाहुणे बघायला आले होते ना, तेव्हा मोहित सर त्यांच्या मनात काय आहे हे सांगत होती. तू निघून गेलीस, पण पुढचं मी ऐकलंय. तुम्हाला माझ्याविषयी काहीच वाटत नाही का हो? प्रत्येक गोष्ट बोलून नाही दाखवत आहे, पण तुम्ही तर काहीच बोलत नाही. तू काहीच बोलणार नाहीयेस का? नाही बोलणार. तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि हितनं पुढं मला असलं काय बी विचारत जाऊ नको. मोहित सर इथे याचे बंद का झाले हे मी हुडकून काढीनच. हा, मुन्नू, या ना, बसा ना. नाही नाही नको, ठीक आहे. सर, मी तुम्हाला हे विचारायला आलेले की हल्ली तुम्ही खानावळीत जेवायला का येत नाही? ते असं काही कारण नाही हो. हा, त्याचं काय, मी आजकाल माझं जेवण घरीच बनवतो म्हणून. हे जेवण आहे का तुमचं? काय करणार, मला हेच बनवता येतं ना. अहो मग सर, स्वतःला अशी शिक्षा का करून घेताय? चला जेवायला, चला खानावळीत. नाही मुन्नू, मी नाही येऊ शकत हो. पण का? अस्मीला किंवा कुणाला काय बी सांगितलं ना, माझं मेल्याला तोंड बघाल तुम्ही. ते पण मी नाही सांगू शकत. सॉरी. ठीक आहे, नका सांगू, पण मी कारण हुडकून काढीनच. बाय बाय. तुमच्याकडनं या नवीन चपला नाही घेऊ शकत. तुम्ही या घ्या आणि मला माझ्या फाटक्या चपला परत द्या. अहो, त्या चपला तर मी त्या बोहारणीला देऊन टाकली की हो. अर्चना, तुमच्या या तुटलेल्या चपला मी बोहारणीला नाही दिलं
मी त्या फेकून पण नाही दिल्या. त्या मी जपून ठेवल्या आपल्या प्रेमाची पहिली आठवण म्हणून. पण आता हे प्रेम फक्त माझ्या एकट्यातच राहिलंय हो. आणि माझं प्रेम पण या चपलेसारखं झालंय. एकटं आणि तुटकं. पण तरी मी ते जपून ठेवेन. आता का होईना पण वहिनी संग दादाची फ्रेंडशिप झाली. समेट झालं, प्रॉब्लेम सॉल्व. कधी आलास तू? आत्ता चालू. तुझ्या चेहऱ्याकडे पाहून वाटत नाही तू कुठल्या तरी महत्वाच्या कामात अडकला होतास ते. कुठं होतास? अगं मम्मी एका माणसाला हुडकत होतो. आणि यो काय म्हणत होता? समेट झाली. आपल्या विरोधात होतं का कुणी? आणि आता समेट झाली. आणि मग वसुली किती झाली? मम्मी नेहमी वसुलीच महत्वाची नसते. कधी कधी संबंध जपणं बी महत्वाचं असतंय. नाही, संबंध महत्वाचे असतातच, पण त्याच्या आहारी जाऊन व्यवहाराकडे दुर्लक्ष करू नको. गेली मम्मी. काय सांगत होता तुम्ही? ताई, दादानं वहिनीची फ्रेंडशिप झाली आहे. एकदम ग्रीन सिग्नल. एकदम ग्रीन, एकदम स्विंग. यार ग बसा. कसलं काय ग्रीन सिग्नल? हे सगळं घडलं ते महेशच्या नादात. रेड सिग्नल होता, तो निघाला असं म्हणते लयतले. तसं मैत्री तर झाली. आणि तू दिलेली साडी अस्मीनं नेसली की आता ऑरेंज सिग्नल पण मिळाला म्हणायचा. अगं तायडे, एवढी मैत्री नाही झाली अजून आमच्यात. आणि मी ती साडी राधकाला दिलेली. लवंगी मिरची कशाला नेसल ती? काय सांगाव, देवाच्या मनात असल तर तसं बी होईल. काही बी. लावतोयस का पैज? चल. लावली पैज. या पैजेत तुम्ही हारला तर मी जिंकणारच आहे. पण मी हारलो तरी बी मीच जिंकणार आहे. ह्यो बघा, ह्योच त्यो ज्यानं महेश दादाला मारलंय. अटक करा याला. झालं का समाधान? आहे चौकश आहे. अगं तुला झोपायचं नाही व्हय? माग एकदा माझं चित्त थाऱ्यावर नव्हतं तेव्हा तू माझ्यासाठी थांबलेलीस. आज मी तुझ्यासाठी थांबलीये. बघितलं का? काय बी सारवासारव करू नको आता तू.
अगं तुला किती त्रास व्हायलाय ते तुझ्या चेहऱ्यावर आणि तुझ्या डोळ्यातल्या पाण्यात दिसतंय मला. तुझी ही अवस्था होणं साहजिकच आहे बाळा. कारण त्रास फक्त तुझ्या पायाला नाही, तुझ्या मनाला बी व्हायलाय. वय ना?